सोलमेट एक प्रेम कथा अंतिम भाग। आता मात्र अवनी चांगलीच घाबरली होती, कारण अनिलने तोच हात पकडला होता ज्यावर त्याचं नाव लिहिलं होतं, मला तुझी मेहंदी बघायची आहे। अनिल अवनीचा हात पकडत म्हणाला, कारण तो काल रात्री तिची मेहंदी बघायला विसरला होता। नाही, यामध्ये बघण्यासारखं काहीच नाहीये, मला जाऊ द्या प्लीज। कुणी आपल्याला असं बघितलं तर उगाच प्रॉब्लेम होईल। अवनीला आता आपण कशाला इथे आलो असं वाटू लागलं होतं। स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतल्यासारखी तिची अवस्था झाली होती। अनिलला मात्र काहीही करून तिच्या हातावरची मेहंदी बघायची होती। तोच अवनीने त्याच्याकडे बघितलं। त्याची नजर तिच्या गुलाबी ओठांवर स्थिरावली होती। त्याने तिला घट्ट पकडल्यामुळे आता ती पूर्ण त्याच्या मिठीत उभी होती। त्याच्या भारदस्त शरीराच्या स्पर्शाने तिचे सेन्सेस जणू बंद पडले होते। तिची नजर देखील त्याच्या नजरेत गुंतली। तसं अनिलने हळूच तिचा हात हातात घेऊन तिची मेहंदी बघितली। अनिल तिच्या गोऱ्यापान हातावर काढलेल्या मेहंदीमध्ये जरा जास्तच रंगलेलं त्याचं नाव बघून त्याला हसू आलं। अनिल एकटक अवनीकडे बघत होता। तोच अवनीने त्याच्या कुशीत तोंड लपवलं। तिचं लाजणं बघून अनिलने तिच्या भोवतालची मिठी आणखीनच घट्ट केली। अनिलने तिच्या मेहंदीवर किस करण्यासाठी तिचा हात आपल्या ओठांजवळ आणला। त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या हाताला झाला तसा तिच्या अंगावर शहारा आला। अनिलने दीर्घ श्वास घेत तिच्या हातावरील मेहंदीचा सुवास आपल्या श्वासात भरून घेतला। तो तिच्या मेहंदीच्या मोहक सुगंधात हरवला असताना त्याची तिच्यावरची पकड सैल झाली आणि या संधीचा फायदा घेत अवनी त्याच्या मिठीतून निसटली। कॉफी थंड झाली आहे, अवनीने जाता जाता हसून त्याला चिडवलं। तसा त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता। त्याने तिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच ती त्याच्या हातातून निसटली होती। तिचा निरागसपणा बघून त्याच्या ओठांवर हसू आलं। ती त्याच्या आयुष्यात आल्यापासून तो हसायला शिकला होता आणि हे हसू, हा आनंद तो त्याच्या आयुष्यातून कधीच जाऊ देणार नव्हता। आज अखिल आणि ईशाचं लग्न होतं। अवनी आणि प्रांजलने लवकर उठून स्वतःचं सगळं आवरलं आणि त्या ईशाच्या रूममध्ये आल्या। स्वतःची सगळी तयारी करून त्या दोघी ईशाला तयार करण्यासाठी मदत करत होत्या। ईशाची सगळी तयारी झाली। नवरीच्या पोशाखात ती खूप सुंदर दिसत होती। आज अवनी सुद्धा आपल्या मैत्रिणीसाठी खूप खुश होती। अवनी, मला खूप नर्वस फील होत आहे, सगळं काही ठीक होईल ना? ईशा अवनीचा हात पकडत म्हणाली। काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, अवनी म्हणाली। अवनी, आज मला माझं प्रेम मिळत आहे ते फक्त तुझ्यामुळे। थँक्यू सो मच, तू माझ्यासाठी आणि अखिलसाठी जे काही केलं आहेस ना, ते मी कधीच विसरणार नाही, ईशा इमोशनल होत म्हणाली। आभार मानून मला परक केलंस ना? मी जे काही केलं ते माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी केलं, अवनी म्हणाली। तू फक्त माझी बेस्ट फ्रेंड नाहीस, तर तू माझी बहीण आहेस। आय लव्ह यू सो मच अवनी, ईशा अवनीला मिठी मारत म्हणाली। चला मुलींनो, झाली का तयारी? ईशाची आई ईशाला लग्न मंडपात घेऊन जाण्यासाठी आली। ईशाला नवरीच्या पोशाखात बघून त्यांचे डोळे भरून आले। त्यांनी तिच्या कपाळावर ओठ टेकवत तिच्या कानामागे काजळाचा टिका लावला। अखिल लग्न मंडपात आतुर होऊन ईशाच्या येण्याची वाट बघत होता। ती येताच त्याने तिच्यासमोर हात पुढे केला। तसं एकमेकांचा हात पकडून ते दोघे लग्न मंडपाच्या दिशेने चालू लागले। अनिल एकटक पायऱ्या उतरणाऱ्या अवनीकडे बघत होता। अवनीची बेचैन नजर देखील अनिलला शोधत होती। लग्नाच्या धावपळीत सकाळपासून त्याच्यासोबत बोलणं सुद्धा झालं नव्हतं। अखेर तिच्या नजरेची प्रतीक्षा संपली। अनिल तिच्या नजरेस पडला। इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये आज तो जबरदस्त हँडसम दिसत होता। अवनी देखील खास त्याच्यासाठी इतकी तयार होऊन आली होती। अनिलला बघून आपण त्याच्यासमोर काहीच नाही असं तिला वाटू लागलं होतं। अनिलने नजरेनेच तिला दाद दिली तशी तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली। त्याची तिच्यावर स्थिरावलेली नजर तिच्या सौंदर्याची तारीफ करण्यासाठी पुरेशी होती। मंगलाष्टकांची सुरुवात झाली तसे सगळे नातेवाईक स्टेजवर जमा झाले। अनिल आणि अवनी मात्र राहून राहून एकमेकांना बघत होते। मंगलाष्टका संपल्या तसं अखिल आणि ईशाने एकमेकांना हार घातले। एक एक करून सगळ्या विधी पार पडल्या आणि अखिल आणि ईशा लग्न बंधनात अडकले। सकाळी सगळे मुंबईला परत जाण्यासाठी निघाले। दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा आणि रिसेप्शन होतं, त्यामुळे त्यांना आजच निघावं लागणार होतं। तिथून जाताना मात्र अवनीचं मन भरून आलं होतं, कारण इथेच तर अनिल आणि तिच्या प्रेमाला सुरुवात झाली होती। त्यामुळे ही जागा तिच्यासाठी नेहमी खास राहणार होती। ईशाचं लग्न होऊन आता मात्र 8 दिवस झाले होते। अवनीने पूजा आणि रिसेप्शन झाल्यानंतर लगेचच ऑफिसला यायला सुरुवात केली होती। आठवडाभर सुट्टीवर असल्यामुळे तिच्या समोर
कामाचा ढीग पडला होता. गेल्या 2 दिवसापासून तिला एका क्षणासाठी देखील फुरसत मिळाली नव्हती. रोज ती उशिरापर्यंत थांबून जास्तीत जास्त काम संपवण्याचा प्रयत्न करत होती. आज सुद्धा ती लवकरच ऑफिसमध्ये आली होती. अवनीने समोरची फाईल कंप्लीट केली आणि जरा वेळ चेअरवर बसून राहिली. आता फक्त त्या कंप्लीट केलेल्या फाईलवर अनिलची सही हवी होती. अवनीने अनिलची फेवरेट कॉफी बनवली आणि ती कॉफी आणि फाईल घेऊन अनिलच्या केबिनमध्ये गेली. अवनी अनिलच्या केबिनमध्ये दाखल झाली तेव्हा अनिल फाईल चेक करत फोनवर कोणाला तरी इंट्रोडक्शन देत होता. अवनीने हातातली फाईल आणि कॉफी टेबलवर ठेवली आणि त्याचं बोलणं होईपर्यंत त्याचा अस्ताव्यस्त झालेला डेस्क आवरू लागली. अनिलने फोन ठेवून अवनीकडे बघितलं. कामामुळे गेल्या 2 दिवसापासून तिच्यासोबत नीट बोलता देखील आलं नव्हतं. अनिल आपल्या चेअरवरून उठत अवनीच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्याने तिला काही कळायच्या आत तिला मागून मिठी मारली. अनिल सर, आपण ऑफिसमध्ये आहोत, कुणीतरी येईल प्लीज, अवनी म्हणाली. आधीच मानेवर जाणवणारे त्याचे गरम श्वास तिला काही सुचू देत नव्हते. आय मिस यू सो मच स्वीट हार्ट, अनिल अवनीच्या जवळ जात म्हणाला. मानेवर जाणवणाऱ्या त्याच्या हलक्या स्पर्शाने अवनीच्या अंगावर शहारा आला. त्याने मागून मिठीत घेतल्यामुळे त्याचे दोन्ही हात अवनीच्या पोटावर विसावले होते. तिच्या पाठीला त्याच्या भारदस्त छातीचा स्पर्श झाला तशी तिच्या हृदयाची धडधड वाढली. त्याच्या तोंडून आय मिस यू स्वीट हार्ट ऐकून अवनीच्या पोटात बटरफ्लाय उडू लागले. मी सुद्धा तिला देखील त्याला सांगायचं होतं की तिने देखील त्याला किती मिस केलं, पण तिच्या पोटावरून फिरणाऱ्या त्याच्या हाताचा स्पर्श तिला काही सुचू देत नव्हता. चल आता मला माझं मॉर्निंग स्वीट दे. तसंही आपल्याला गेल्या 3-4 दिवसाचा गॅप भरून काढायचा आहे. अनिलने हसून तिच्या मानेवर किस करत तिला आपल्या दिशेने वळवलं. काहीही बोलता अवनी लाजून खाली मान घालत म्हणाली. अनिलने अवनीच्या डोळ्यात बघितलं. तिच्या डोळ्यातले निरागस भाव, तिचं त्याला बघून लाजणं त्याला खूप आवडायचं. त्याची नजर तिच्या गुलाबी ओठांवर अडकली होती. तो तिच्या ओठांवर झुकून तिला किस करणार तेवढ्यात त्याच्या केबिनच्या डोअरवर नॉक करण्याचा आवाज आला आणि अवनीने दचकून अनिलला बाजूला केलं. कम इन, अनिलने परवानगी देताच रवी धाडकन दरवाजा उघडत अनिलच्या केबिनमध्ये दाखल झाला. रवी, इतकं काय महत्त्वाचं काम होतं की तू थोडा वेळही थांबू शकला नाहीस? रवी असा अचानक आत आल्यामुळे अनिलचा सगळा मूड खराब झाला होता. आज मात्र अवनी अनिलवर खूप चिडली होती. त्यामुळे अनिल अवनीला सरप्राईज देणार होता. अनिलने अवनीला काहीही न सांगता गाडीत बसवलं आणि ड्रायव्हिंग करू लागला. त्याने एका ठिकाणी गाडी थांबवली आणि खाली उतरून अवनीसाठी दरवाजा उघडला. अवनी थोडी तावात खाली उतरली आणि समोरच्या दिशेने चालू लागली. ती 2-3 पावलं पुढे गेली असेल आणि समोरचा नजारा बघून तिचे डोळे विस्फारले. डू यू लाईक इट स्वीट हार्ट, अनिलने अवनीला मिठीत घेत तिच्या गालावर किस करत विचारलं. अवनीने हसून होकारार्थी मान हलवली. अनिल अवनीला कॅन्डल लाईट डिनरसाठी घेऊन गेला होता. ही त्यांची पहिली डेट होती. तिथलं डेकोरेशन अवनीला खूप आवडलं होतं. अवनी तिथे येताच वरतून अवनीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. त्या दोघांनी डिनर केलं आणि अनिल आता अवनीला मॉलमध्ये शॉपिंगसाठी घेऊन गेला होता. अनिल आणि अवनीने शॉपिंग केली. त्याच मॉलमध्ये शॉपिंग करण्यासाठी आज रेवा, आदित्य आणि प्रांजल हे तिघे सुद्धा आले होते. संडे असल्यामुळे ऑफिसला सुट्टी होती, त्यामुळे ते सुद्धा तिथे आले होते. हे मात्र अनिल आणि अवनीला माहीत नव्हतं. अनिलने अवनीला चेंजिंग रूममध्ये काही ड्रेस स्टाईल करण्यासाठी पाठवलं होतं. तर त्या मॉलमध्ये आदित्य, रेवा आणि प्रांजल यांना अनिल दिसला. ते अनिलजवळ आले. तेवढ्यात अवनी चेंजिंग रूममधून बाहेर आली. तिचं त्या तिघांकडे लक्षच नव्हतं. ती अनिलला घातलेला ड्रेस दाखवू लागली. तोच रेवा अनिलला म्हणाली, भाई तू अवनीसोबत इथे काय करतो आहेस? अवनी त्या तिघांना तिथे बघून गडबडली होती. इथे एका क्लायंटसोबत मीटिंग असल्यामुळे मी अनिल सरांसोबत आले होते. अनिल काही बोलणार त्या अगोदरच अवनीने बोलायला सुरुवात केली. अवनी गडबडल्यामुळे काहीही बडबड करत होती. मीटिंग होती तर तू इथे चेंजिंग रूममध्ये काय करत आहेस? रेवा म्हणाली. तेव्हा अनिलने डोक्याला हात लावला. आता मात्र अनिलला सगळं काही खरं सांगावं लागणार होतं. रेवा अनिल आणि अवनीला एकामागून एक प्रश्न विचारत होती. रेवा, मी आणि अवनी गेल्या 6 महिन्यापासून रिलेशनशिपमध्ये आहोत. काय 6 महिन्यापासून? आणि ही गोष्ट तू मला आता सांगतो आहेस? रेवा रागवण्याचं नाटक करू लागली.
ती हे ऐकून खूप खुश होती की अवनीचं आणि अनिलचं एकमेकांवर प्रेम आहे. तिला अवनी आधीपासूनच तिच्या वहिनीच्या रूपात आवडत होती. रेवाने देखील अनिल आणि अवनीसोबत थोडा वेळ गप्पा मारून मॉलमध्ये शॉपिंग केली आणि ती प्रांजल आणि आदित्यसोबत घरी आली. घरी येताच तिने अनिल आणि अवनीबद्दल तिच्या मॉमला सगळं काही सांगितलं. अनिलची मॉम हे ऐकून खूप खुश होती, कारण आता अनिल थोड्या दिवसात लग्न करणार हे मात्र नक्की होतं. अनिल घरी आला, त्या अनिलसोबत बोलल्या. अनिलने देखील त्याच्या मॉमला सगळं काही सांगितलं. आता त्यांनी लवकरच अनिलचं लग्न करायचं ठरवलं होतं, पण अनिलला मात्र इतक्यात लग्न करायचं नव्हतं. त्याला अवनीला आणखी थोडा वेळ समजून घ्यायचं होतं, तिला आणखी थोडा वेळ द्यायचा होता. पण त्याच्या मॉमने आता मात्र त्याचं एकही ऐकलं नव्हतं. त्यांनी 2 महिन्यानंतर त्यांच्या लग्नाची डेट फिक्स केली होती. आतापासूनच त्यांची जोरदार तयारी चालू झाली होती. लग्नाची तयारी करता करता 2 महिने कसे निघून गेले हे त्यांना देखील कळलं नाही. अनिलने लग्नासाठी होकार तर दिला होता, पण त्याला अगदी साध्या पद्धतीने लग्न करायचं होतं. त्याला लग्नामध्ये संगीत वगैरे काहीही नको होतं, कारण की त्याला अगोदरपासूनच या सगळ्या गोष्टी म्हणजे वेळ वाया घालणं वाटत होतं. आज त्यांच्या लग्नाचा दिवस होता. त्यांचं लग्न हे मोठ्या 7 स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याला जरी या सगळ्या गोष्टी वेळ वाया घालणं वाटत असलं तरी देखील त्याच्या मॉममुळे तो लग्न VIP पद्धतीने करण्यासाठी तयार झाला होता. लग्नामध्ये त्याचे सगळे ऑफिसचे लोक आणि त्याचे इतर नातेवाईक, त्यासोबतच त्याचे लंडन, अमेरिका आणि हैदराबादचे क्लायंट देखील आले होते. आज त्याची मॉम खूप खुश होती, कारण आज त्यांची इच्छा पूर्ण होणार होती. आज अनिल लग्न करणार होता. लग्न अगदी धूमधडाक्यात पार पडलं. आता अवनीचा विदाईचा कार्यक्रम चालू होता. अवनीच्या विदाईवेळी प्रांजल खूप भावूक झाली होती, कारण तिने अवनीला नेहमी एका छोट्या बहिणीसारखी वागणूक दिली होती. अवनीला देखील तिच्या मॉमची कमी खूप भासत होती, कारण तिची मॉम आता सुद्धा हॉस्पिटलमध्ये कोमात होती. अवनीची विदाई झाली. अवनी अनिलसोबत गाडीमध्ये बसली. गाडी विलाच्या दिशेने निघाली. विलाच्या गेटसमोर गाडी थांबताच वॉचमॅनने गेट उघडलं. गाडी गेटमधून आत आली. तोच ड्रायव्हरने खाली उतरून अनिल आणि अवनीसाठी गाडीचा दरवाजा उघडला. अवनी अनिलच्या हात पकडून विलाच्या दरवाजाच्या दिशेने निघाली. अवनी आणि अनिल दारात आले तर दारात अनिलची मॉम अगोदरपासूनच आरतीचं ताट घेऊन उभी होती. त्यांनी अनिल आणि अवनीला दारातच उभं केलं. त्यांनी अनिल आणि अवनीला ओवाळलं. त्या दोघांचं औक्षण केलं आणि धान्यांनी भरलेला कळस दारात ठेवला आणि अवनीला कळस ओलांडून आत यायला सांगितलं. अवनी कळस ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी आत आली. घरात देखील सगळीकडे डेकोरेशन केलेलं होतं. मॉमने अवनीला रेवाच्या रूममध्ये घेऊन जाण्यासाठी सांगितलं. अनिलला देखील त्यांनी त्याच्या रूममध्ये पाठवलं. लग्नाच्या गडबडीत ते दोघे देखील खूप थकले होते, त्यामुळे त्यांनी त्या दोघांना आराम करण्यासाठी पाठवलं, कारण उद्या आणखी सत्यनारायण पूजा होणार होती. दुसऱ्या दिवशी सगळे पाहुणे मंडळी देखील आपापल्या घरी निघून गेले होते. सत्यनारायण पूजा झाली आणि आता आज त्या दोघांची फर्स्ट नाईट होती. अनिलची मॉम खूप खुश होती, कारण आज खऱ्या अर्थाने त्याला त्याची सोलमेट मिळाली होती.